झाला आपला कचुंबर रायता तयार. जो काय बोलत असा रायता कचुंबर. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली वुमन. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कालच आम्ही तुम्हाला सांगितलं की आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. म्हणजे तशी फॅमिली छोटी होती ती आता खूप नाही, थोडी मोठी झाली. 500 सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण आताच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचे युट्यूब चॅनल असतात, त्याच्यामुळं आपल्याला त्यातूनच पुढे जाणं खूप सोपं नसतं, खूप हार्ड असतं ही गोष्ट. तर ठीक आहे, तुमच्यामुळे ते पॉसिबल झालं. कारण त्यावेळेत अॅनिव्हर्सरी आणि दुसऱ्या दिवशी 500 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते. पण मला सेलिब्रेट करता तसं पण अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट नाही केलं. पण म्हटलं तुमच्याबरोबर व्लॉग शूट करू, पण नाही करता आलं. कारण अक्षरशः तब्येत खूप खराब होती. पूर्ण चेहऱ्याला सुजन, त्याचबरोबर स्टमक पेन, म्हणजे त्या सीझरमुळे खूप दुखत होतं आणि पूर्ण बॅक पेन होत होतं. आठवडाभर अशी बघाल तर मी उठलीच नव्हती. त्याचबरोबर दरच्या सतत टेस्ट चालू होते. आज पण त्याची टेस्ट आहे. आणि होतं काय, सकाळी लवकर शाळा असतात, दुपारी लेट येतात आणि जेवण करेपर्यंत 3-3:30 होतात. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे दशला दुपारी त्याला झोपच येते खूप, किती केलं तरी. आणि मग संध्याकाळी उठतो आणि मग त्याचं ते होमवर्क घेणं, शाळेचं पुन्हा टेस्टचं रिव्हिजन घेणं खूप एकदम हे होऊन जातं, म्हणजे पॉसिबलच होत नाही. आणि मग आजारी असल्यामुळे मग ब्लॉग बनवणं एवढं जमत नाही. तर ठीक आहे, एकदम चांगली गोष्ट आपल्यासाठी. तर 500 सबस्क्रायबर झाल्याबद्दल सचिन तर तेव्हा मला काही म्हटलंच नाही, कारण मीच आजारी असायची. ते येऊन जे बनवायचे तेच आम्ही कधी कधी खायचो. कारण बाहेरनं त्यांना पण जमत नाही जेवायला. तर ते म्हटलं की आज प्लीज रविवार आहे तर बिर्याणी बनव. मी म्हटलं हो, बिर्याणी बनवते मी, चालेल. तर आज बिर्याणी बनवायचा बेत आहे. तर मी दाखवते की आम्हाला झाडं आलीत, 2 आलीत, म्हणजे दिलीत आम्हाला आमच्या काकाने. राजापूरचे आहेत ते, त्यांनी दिली ती झाडं मोठे. तर ही झाडं त्यांनी दिली ते काकाने. हा मनी प्लांट आहे, मोठा आहे, मोठ्या खोडांचा एकदम. आणि प्लस माहिती नाही कसला झाड आहे, पण आहे, काही मोठी झाडं आहेत. आणि आणखी नाहीत झाडं इथं, केळीचे आहेत. प्लस हा ते म्हणाले की अनंताचं झाड आहे, त्यात तुळशी आहेत. पण केळी इथं लावण्यासारख्या नाहीत. त्यामुळे विचार करते कोणाला तरी ज्याची बाहेर बागायत, ज्यांची कोणाची म्हणजे बागायत असेल ना, तर त्यांना ती झाडं म्हणजे द्यायची. बागायत म्हणजे इथं समोर पण आहेत, खाली जी ग्राउंडला समोर राहतात, ह्या बिल्डिंगची देखरेख करतात. तर सचिन म्हणाले की त्यांना देऊन टाकूया. लावायला सचिनच्या वेअरहाऊसच्या तिथंच आणलेली, पण त्यांच्या वेअरहाऊसचं पण रिनोव्हेशन चालतंय, म्हणजे मोठं वाढवत आहे. त्याच्यामुळे जी पहिली झाडं आहेत ती पण तोडण्यात येतील, मग लावून काहीच फायदा नाही. त्यामुळे तेव्हा म्हटलं की इथं खाली जे आहेत त्यांनाच देऊया, साऊथ इंडियन आहेत ते, तर त्यांनाच देऊया म्हणून. बाकी ही मनी प्लांट वगैरे आपल्या घरी ठेवण्यासारखी, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही त्या झाडांचा. त्याचबरोबर ही मी झाडं, मनी प्लांट आपल्या घरी छोटा होता, कापली मी. कारण गरमीमुळे ना ती एकदम अशी मुरझवल्यासारखी पूर्णपणे होते, त्याच्यामुळे त्यांना कापली मी पूर्ण. आणि त्यांना थोड्या थोड्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये ठेवून दिले, पांढऱ्यात ठेवली, त्याच्यावर टवटवीत दिसते ते एकदम मस्त. त्याचबरोबर दुसरा एक आपला मनी प्लांट आहे इथं, ह्याच्यामध्ये पण भरून ठेवलाय मी. ह्याला मूळ आहे खाली, तर पाण्यामध्ये टाकूनच ठेवलाय. मी दुसरा एकाला खिडकीत ठेवलाय, पण तो पण एकदम मुरझवल्यासारखा झालाय. चहाला या सगळ्यांनी. गरमी प्रचंड वाढले मस्कतला, खूप गरमी वाढली, दिवसांदिवस वाढतच आले. सकाळची 6 वाजता कुठून इतकी गरमी. सकाळची 6 वाजता पण थंड पाण्याने आंघोळ करतो. गरम पाणी म्हटलं की तो बोलतो अजिबात नको, मग एवढ्या घामाच्या धार येतात, कशाला गरम पाणी पाहिजे. चहा बरोबर काय नाही, ड्रायफ्रूट केक काय. मला प्रचंड केक आवडतो, म्हणजे खायला चहा बरोबर.
बिर्याणीच्या अगोदर कचुंबर बनवायचं आहे, त्याची तयारी करते आणि बिर्याणीची प्रिपरेशन करून ठेवते. म्हणजे चिकन मॅरिनेशन, त्याच्यानंतर कांदा वगैरे कट करून ठेवते आणि तांदळांना थोडी फुगत घालून ठेवते. जरा 15-1 मिनिटं चांगले मस्त राहिले पाण्यामध्ये का मस्त फुगतात ते आणि शिजायला एकदम सोपे जातात. तर आता तोच हे बरं पडतं. झालं बारीक. मिरची पण ह्याच्यातच टाकली, ती पण एकदम बारीक होऊन जाते. म्हणजे टेस्टला एकदम तिखट, एकदम जाडसर अशी राहणार नाही. ह्यातून चॉप होऊन निघून जाईल. झाला आपला कचुंबर. झाला आपला कचुंबर रायता तयार. जो काय बोलत असा रायता कचुंबर मस्त झालाय. थोडं बारीक कापलं ना की दर्शला खूप आवडतं. त्याला नुसतं भाताबरोबर दही दिलं तरी पण खातो. आणि आता गरमी असल्यामुळे दह्याचा वापर जास्त होतो. लबान नंतर जिराचा छास बनवायचा दुपारला, एक नंबर. काल सचिनने नेली होती शॉपिंगला, कारण 4 दिवसानंतर गेलो होतो. अॅनिव्हर्सरी पण झाली आणि मला बरं नसल्यामुळे कुठंच गेलो नाही किंवा सेलिब्रेशन पण झालेलं नाही. आणि शॉपिंगला नेली, त्याचबरोबर आईस्क्रीम खायला म्हणजे खास नेली होती. मी अशी आईस्क्रीम जास्त कधी खात नाही, कधी गेलो तर दर्शला घेतो, पण मी कधीच नाही. पण काल मला नेलेली आणि खूप गर्दी होती, त्याच्यामुळे तिथं आम्ही टाइम वेस्ट नाही केलं. पहिला आम्ही शॉपिंगलाच गेलो. शॉपिंग म्हणजे असं खास नाही, काहीतरी म्हटलं ड्रेस वगैरे घेऊन, पण मला पसंत नाही आले. फक्त 1-2 टॉप चांगले वाटले तर मी घेतले. आणि आईस्क्रीमला तर खूप गर्दी होती. मग मी रिटर्न आलं, कारण दरची रिव्हिजन पण घ्यायची होती. परत एकदा अशी घेतली होती काल संध्याकाळची, पण कधी छोटा आहे ना, डोक्याच्या वरनं जात आहे. तर शॉपिंग ओके. सो हा व्हाईट कॉटनचा आहे टॉप, मस्त आहे गरमीसाठी. प्युअर कॉटन आहे एकदम, चांगला होता एकदम. कलर पण चांगला आहे, पूर्ण व्हाईट आहे. त्याच्यावरती प्रिंट आहे छोटी छोटी, ग्रीन कलर, लाईट ग्रीन म्हणू शकता. पोपटी नाही, ग्रीनच आहे कलर. आता मस्त आहे एकदम. शॉर्ट नाही पण चांगला आहे, कम्फर्टेबल आहे. वरून एकदम लूज आहे, हात पण एकदम लूज आहे, चांगले. आणि मस्त वेटला, एकदम पसंदीदार कलर पण. त्याच्यानंतर सेकंड वाला हा क्रॉप टॉप आहे, येलो डेटी फेलो. हा पिवळा कलर आहे, पण मला बराच आवडतो. एकदम डार्क पण नाही, मी चांगला आहे गरमीसाठी. थोडा कपडाही आहे असा वेलवेट सारखा आहे, असा लेदर नाही, वेलवेट सारखा आहे. पण ठीक आहे, लूज पण आहे, पण चांगला आहे. शॉर्ट क्रॉप टॉप जीन्स वरती. आणि तिसरा म्हणजे हा पण सुती आहे कॉटनचा, क्रॉप टॉप नाही बोलू शकतो, पण तसाच आहे, क्रॉप टॉप सारखाच आहे, छोटा आहे, चांगला आहे. हा पण प्युअर कॉटनचाच आहे. तर चांगला भेटला आपण. तर बस 3 टॉपच घेतले, सचिनने घेऊन गेले 3 टॉप, पण सुंदर आहेत एकदम, मला खूप आवडले. बस इतकी शॉपिंग